प्रतिबिंब जनमानसांचे। शहर राष्ट्रवादीत मोठा बदल, खेडकरांच्या नियुक्तीने समीकरणे बदलले। राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक खेडकर। अहिल्यानगर शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ करत संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक खेडकर यांची नियुक्ती जाहीर केली। 3 मार्च रोजी झालेल्या या घोषणेनंतर शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। दीपक खेडकर यांच्या गळ्यात जबाबदारीची माळ टाकत आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट संदेश दिला की पक्षविरोधी हालचाली किंवा बंडखोरीला कोणतीही माफी नाही। यापूर्वी बंडखोरी केलेल्या खामकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी खेडकर या नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवत पक्षाने मोठा डाव खेळला आहे। नियुक्तीची घोषणा स्वतः आमदार जगताप यांनी करत खेडकर यांचा जाहीर सत्कार केला। यावेळी बोलताना खेडकर यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी सक्रियपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचे आश्वासन दिले। ओबीसी समाजाचे प्रश्न, संघटन बांधणी आणि पक्ष विस्तार यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे, काय सांगाल? आज अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्वादी आमदार संग्राम जगताप व शहर अध्यक्ष संपतदादा बारसकर यांनी माझ्यावर पक्षाची शहराध्यक्ष ओबीसी सेल ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे। तर इथून मागच्या काळातही सुद्धा आमचं ओबीसी वर्गासाठी खूप मोठं काम होतं। इथून पुढेही नगर शहरात ओबीसी सेलसाठी ओबीसी संघटन, ओबीसीसाठी आंदोलन व ओबीसीसाठी विविध वर्गासाठी आत्तापर्यंत जे आवाज उठवला होता इथून पुढेही त्याच पद्धतीत आवाज उठवला जाईल व आमदार संग्राम जगताप यांचे हात बळकट करण्यासाठी आमचं सदैव प्रयत्न राहील। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।